दादरमध्ये ठिकठिकाणी झाडं पडण्याच्या दुर्घटना घडतायत आणि दादरचे नगरसेवक यशवंत किल्लेदार हे पाहणी करतायत। आपल्यासोबत यशवंत किल्लेदार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादरमध्ये जवळपास दादर ते पाहणी करतायत आणि झाडं तोडतायत महानगरपालिकेचे कर्मचारी, त्यांच्याशी देखील कामाची पाहणी करतायत। 7 ते 8 ठिकाणी दादर परिसरामध्ये केवळ झाडं पडलेली आहेत, मोठमोठ्या दुर्घटना घडतायत। 7 ते 8 नाही, जवळजवळ 15 ठिकाणी झाडं आणि किंवा काही ठिकाणी फांद्या पडल्यात मोठ्याच्या मोठ्या। अनेक ठिकाणी गाड्यांचं नुकसान झालंय, काही ठिकाणी माणसं दगावता वाचलेले। इथे सुद्धा बघताय तुम्ही, इथे ती बाईक अडकली ना, त्या बाईकवर ऑलरेडी माणूस जात होता, तो मुलगा नशीब त्याला थोडीशी चाहूल लागल्याने पटकन त्यांनी बाईक सोडली आणि बाजूला झाला, नाही तर अदरवाईज तोही गेला असता। हे मान्सून पूर्व तयारी जी असते, ही मान्सून पूर्व तयारी योग्य पद्धतीने प्रशासनाने केली नाही, त्याची ही परिणिती आहे। कळलं का? आम्ही ओरडून सांगत होतो की तुम्ही प्रशासन जी आकडेवारी देते सभागृहाला ती सगळी खोटी आहे, चुकीची देते। सत्ताधाऱ्यांना आणि आयुक्तांना आम्ही ओरडून सभागृहात सांगत होतो की ह्या सगळ्या आकडेवारी खोट्या आहेत, त्या आकडेवारीवर जाऊ नका। प्रत्यक्ष पाहणी केल्यावर कळेल की तुम्हाला हे या मान्सून पूर्व तयारीची जी कामं आहेत, नालेसफाई असो, वृक्षाच्या ट्रिमिंग असो, हे झालेलं नाही आहे। तरी प्रशासनाने किंवा सत्ताधाऱ्याने त्याला गांभीर्याने घेतलं नाही आणि त्याची ही परिणिती आहे। आज ठिकठिकाणी झाडं कोसळत आहेत, नाल्यांची तर परिस्थिती मुंबईत तुंबलेली तुम्ही पाहिलेलीच आहात आणि लोकांना हकनाक लोकांचे बळी जात आहेत, लोकांना नाहक त्रास होतो आहे। लोकांना तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेन की अत्यंत तातडीच्या कामाशिवाय घरातून बाहेर पडू नका, कारण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे। झाडांच्या खाली कॉन्क्रीट, त्याचसोबतच झाडांची व्यवस्थित छाटणी झालेली नाही, त्यामुळे कुठेतरी ही झाडं पडताना आम्ही एक्झॅक्टली सांगतो, जिथे आता जवळ 70% त्यांनी रस्त्यांची सिमेंट रस्त्यांची कामं केली। या सिमेंटच्या रस्त्याची कामं करत असताना झाडांच्या भोवती एक्सिवेशन करायचं नसतं, खोदकाम करायचं नसतं। हे सिम्पल लॉजिक आहे किंवा एक SOPs मध्ये पण लिहिलेलं आहे की ती तुम्ही करू शकत नाही एक्सिवेशन। त्यांनी ऑलरेडी एक्सिवेशन तर केलंच, पुन्हा ती झाडांची मुळं सुद्धा काही ठिकाणी कापून टाकलीत। त्यामुळे ऑटोमॅटिकली हे सगळं झाडांचा जो बेस असतो खालचा तो सगळा कमकुवत झालेला, आणि कमकुवत झाल्यामुळे ह्या सोसायटीच्या वाऱ्यामुळे हे वरचा लोड मुळं घेऊ न शकल्यामुळे झाडं कोसळत आहेत। आता मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी हरित लवाद असो, महानगरपालिका असो किंवा कोर्ट असो, सगळ्यांनी निर्देश दिले आहेत, स्वतःचे SOPs दिलेत, ह्याचं पालन होत नाही। आणि हे पालन होतंय की नाही हे पाहायला अधिकारी अभियंते कधी त्या रस्त्याचे काम चालू असताना फिरकतही नाहीत, आणि त्याच्यामुळे हे सगळं होतंय। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की दादर परिसरामध्ये जवळपास 14 ते 15 ठिकाणी झाडं पडलेत, असं स्वतः यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं। यांनी संपूर्ण महानगरपालिका प्रशासनाचं लक्ष नाहीये ना महापौरांचं लक्ष आहे, अशा प्रकारची टीका जी आहे ती यशवंत किल्लेदार यांनी केलेली आहे। कॅमेरामन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।